राजकोट किल्ल्यावरील राड्यावरून विरोधकांचा हल्लाबोल आहे। राजकोटवरील राडा गुंडगिरी असल्याची राऊतांची टीका आहे। महाराष्ट्राच्या गृह खात्यावर थुंकण्याचा प्रयत्न आहे असं राऊत म्हणतात। राजकोटवरील घटना अत्यंत क्लेशदायक असल्याचं तटकरेंचं म्हणणं आहे। तर हा विषय सर्वांनी शांततेत हाताळायला हवा असं भुजबळ म्हणतात। कोणाची नावं घ्यायची नाहीत, ही गुंडागर्दी आहे। मालवणात काल जे झालेलं आहे सिंधुदुर्ग किल्ल्यासमोर, राजकोट किल्ल्यासमोर, सर्जेकोट किल्ल्यासमोर, हा गृह खात्यावर महाराष्ट्राच्या थुंकण्याचा प्रयत्न आहे भाजपच्या गुंडांनी, बरं का। त्यात कोणी आमदार असतील, खासदार असतील, मला त्यात पडायचं नाही, पण देवेंद्र फडणवीस गृहमंत्री म्हणून त्यांना लाज वाटली पाहिजे। हे योग्य नाही। शेवटी जी काही घटना घडली ती सर्वांच्यासाठीच अत्यंत क्लेशकारक आहे, पण या पद्धतीचं वक्तव्य जबाबदार नेत्यांच्याकडनं निदान मला तरी अभिप्रेत नाही। महाराष्ट्राच्या विचारधारेला, महाराष्ट्राच्या संस्कृतीलाही अभिप्रेत नाही। काल आणखीन जे काही झालं तिथे आदित्य ठाकरे आणि नारायणराव राणे यांच्या गटांमध्ये जे काही झालं थोडंफार टीव्हीला पाहिलं, असं वाटतं की सगळ्यांनाच छत्रपती प्रिय आहे, सगळ्यांनाच त्याचं दुःख आहे, आणि त्यामुळे जे आहे थोडं शांततेने आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे। आता ते का झालं हे पण हळूहळू कोण चुकलं याच्यामध्ये ते पण पोलीस किंवा तिथले लोक जे आहेत ते सांगतील। या सगळ्या संदर्भात सुषमा अंधारे काय म्हणाल्यात पाहूया। काल सुद्धा शिवप्रेमींनी जे आंदोलन मालवणमध्ये केलं, याही आंदोलनाच्या ठिकाणी पोलिसांनी कितीही प्रयत्न केला तरी नारायण राणे यांचे गुंड आणि त्यांची गुंडागर्दी ही भारी पडली। त्या गुंडागर्दीने जो धिंगाणा घालायचा प्रयत्न केला, या सगळ्यातनं एक मोठी गोष्ट पुढे येते, ती अशी की सरकारला आंदोलन हाताळता येत नाही। सरकारला आंदोलन हाताळण्यापेक्षा सुद्धा आंदोलन चिघळवण्यामध्ये जास्त रस आहे। सरकार आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करतं, चिघळवण्याचा प्रयत्न करतं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।